मानव विकास योजना अंतर्गत MA खंडेलवाल हायस्कूल शिरूड ते खोरदड व मोरवड येथून बस सेवा ही पूर्वीपासून चालू असलेली एसटी बस सेवा महामंडळाने बंद केली असून ती पूर्ववत सुरू करावी अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेकडून धुळे बस आगार प्रमुख पंकज देवरे यांना निवेदन देऊन केली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून शिरूड ते खोरवड व मोरदड या ठिकाणी बस सेवा सुरू होती, परंतु अचानक कुठलेही कारण न दाखविता धुळे आगाराने सदर एसटी बस सेवा बंद केली। यामुळे परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून तसेच दुसरी बस 11 वाजेची होती, त्यामध्ये विद्यार्थी व प्रवासी यांना जागा राहत नाही। सदर बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील यांच्या वतीने धुळे आगार प्रमुख पंकज देवरे यांना देण्यात आले। तसेच हा प्रश्न लवकरात लवकर सोडला गेला नाही तर मोठे जनांदोलन करणार असल्याचे लोकशास्त्र न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले आहे। निवेदन देते प्रसंगी प्रफुल्ल पाटील, रावण पाटील, पैलवान भूषण पाटील आदींसह छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय छावा। मी योगेश पाटील, छावा क्रांतीवीर सेना कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष। आता माझ्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मानव विकास योजनेअंतर्गत काही बस सेवा चालू झाल्या होत्या आपल्या धुळे जिल्ह्यात। तर ते शिरूड FM खंडेलवाल हायस्कूलपासून खोरदड मोरदड हे जे 2 गाव आहे इथले 50 ते 60 विद्यार्थी यांच्यासाठी एक बस चालू केली होती सकाळी विद्यार्थ्यांसाठी, प्राथमिक व हायस्कूलचे विद्यार्थी आणि कॉलेज अशी मिळून 70 ते 80 विद्यार्थ्यांनी प्रवास करतायचे शिरूडसाठी, त्यासाठी एक बस चालू होती। पण मध्यंतरी काही दिवसापासून ती बस डायरेक्ट बंद केली आणि इथं विचारणा केली आता आपण आगार प्रमुखांना तिथं अवेलेबल नव्हते होते, त्यांच्या जागेवर त्यांचे सहाय्यक होते जावरे साहेब म्हणून, अजय जावरे साहेब, त्यांना भेटलो। ते म्हणतात की आमच्या बस चालू आहे पण त्या फक्त कागदी घोडा दिसत आहे, स्थानिक पातळीवर बस तर चालू नाही, कारण की आज जे विद्यार्थी आणि खोरदड मोरदड हे गावं झाली इथं मार्केट वगैरे काही नाही, म्हणजे शेतकऱ्यांचे थोडेफार प्रश्न असले तर त्यांना शिरूड किंवा धुळेला यावं लागतं। त्यासाठी 11ची बस चालू आहे, त्यात विद्यार्थ्यांनी अर्धी खाली राहताना अर्धी म्हणजे गैरसोय प्रवाशांची पण होती आणि विद्यार्थ्यांची पण होती। ते गावकरी विद्यार्थी वारंवार निदर्शनास आणून देत आहे आणि शाळेकडनं लोकांनी पासेस सुद्धा काढल्या विद्यार्थ्यांनी, 60 ते 70 पासेस विद्यार्थ्यांकडनं। आज मुलींना शासन म्हणतं मुली शिकावं मुली पडावं, पण आज मुलींना शाळेत बस नाही। पहिली गोष्ट इथं आलं तर बस चालू आहे आणि तिथं स्थानिक पातळीवर बस दिसत नाही। आता आम्ही छावा संघटनेकडनं लेटर दिलं आहे आगार प्रमुखांना, त्यांना दिलं की तुम्ही लवकरात लवकर चालू करावी आमची विनंती, अन्यथा छावा क्रांतीवीर सेना ही छावा स्टाईल मोठं जनआंदोलन उभं करणं आणि त्याला पूर्णतः जिम्मेदारी ही आगार प्रमुखांची असेल। तेवढं बोलून 2 शब्द सांगतो। जय छावा। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी धुळे।